नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण बनवतोय तिळाची चिक्की। तर इथे बघा 1 वाटी तीळ 1 वाटी गूळ घेतलाय मी आणि मी छोट्या वाट्याच घेतल्यात कारण गोड आमच्याकडे कोण जास्त खात नाही, त्याच्यामुळे मी छोट्या वाट्यांनीच हे प्रमाण घेतलंय। तर तीळ बघा इथे आपण मस्तपैकी भाजून घेतोय आणि तीळ भाजले की नाही हे कसे कळणार आपल्याला, तर तीळ जेव्हा भाजले जातात तेव्हा ते जशी मोहरी उडते ना तसेच हे तीळ सुद्धा चटकतात असे फटफट होऊन, तेव्हा समजायचं की तीळ आपले भाजले गेलेत आणि कलर पण चेंज होतो। आता तीळ आपले चांगले भाजून झालेत। आता इथे आपण जी चिक्की पसरवायची आपल्याला, तर माझ्याकडे बटर पेपर होता आणि मी बटर पेपरला तूप लावले। मी याच्या आधी पण 2 वेळा चिक्की बनवली आहे, त्याच्यामुळे बटर पेपरवरच पसरवलेली। तुम्ही स्टीलच्या ताटाला पण तूप लावून चिक्कीला पसरू शकता किंवा पोळपाटावर जरी टाकलात तरी सुद्धा चालते, फक्त तूप लावायचं आणि नंतर ओतायची। आणि ही जी मी रेसिपी करते ना तिळाच्या चिक्कीची, ह्याच्यात माझ्याकडून काही चुका झाल्यात, तर त्या काय चुका झाल्यात आणि त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवते। नाहीतर मी दुसरा व्हिडिओ पण बनवून तुम्हाला दाखवला असता, पण मी केलेल्या चुका तुम्ही करू नये म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण तीळ तर चांगले भाजून घेतलेले आहेत। आता गूळ आपण इथे कढईमध्ये टाकलाय, कढई पण आपण छान गरम करून घेतली आहे आणि गॅस आपण एकदम बारीक ठेवलाय आणि पाक तयार होईपर्यंत गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे। आणि गूळ इथे बघा मी वितळून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गूळ आपला वितळून झालेला आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात 1-2 चमचे पाणी टाकू शकता, पण मला चिक्की बनवायची आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी नाही टाकले अजिबात आणि तूप पण नाही टाकलंय, कारण तूप आपण बटर पेपरला लावून घेतलेलं आहे, ते चिक्की पसरल्यानंतर लागणारच आहे म्हणून तूप नाही ह्याच्यात टाकलंय। तसंही तूप आपण चकाकीसाठी टाकतो। तर मी एकदा बघितला पाक चेक करून तर नाही झालेला, मग पुन्हा एकदा मी ह्या प्लेटमध्ये हा गुळाचा पाक टाकून बघितला, तर हलवून बघितलं तर हलत नव्हता आणि कलर पण पाकाचा चेंज झालेला, त्यामुळे तो व्यवस्थित पाक तयार झालेला, अगदी चॉकलेट सारखा वाजत होता। तर आता आपला इथे पाक तयार झालाय, तर ते तीळ भाजलेले आपण ह्याच्यात टाकले आणि थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण। आता ह्या स्टेजला आपल्याला हात उचलून काम करायचे, फास्ट करायचं, कारण हे मिश्रण घट्ट झालं की पसरणार नाही। आता आपण इथे बटर पेपर जो पसरवलाय त्याच्यावर हे मिश्रण आपण ओतून घेऊया आणि लगेचच पसरून घेऊया इकडे तिकडे। बघा मी पसरता पसरताच हे मिश्रण किती घट्ट झालंय ते, तर पटापट पटापट पसरवायचं आणि आपण लाटण्याला तूप सुद्धा लावून घेतलंय। तर हे बघा जो कुठचा आकार बनेल तो बनू देत, आकार उकार इथे बघत राहायचा नाही, होईल तो नकाशा होऊ दे, कुठच्या देशाचा होतो तो बघूया आपण। तर इथे बघा असं व्यवस्थित सगळं मिश्रण मी पसरून घेतलं, ह्याच्यावर अजून एक बटर पेपर ठेवला आणि लाटणीने असं लाटून घेतलं एकदम पातळ, कारण आपल्याला चिक्की बनवायची आहे। तर इकडे सुद्धा लाटण्याने मी असं पसरून घेतलंय बघा। माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर सुद्धा करा। तर झालंय आपलं हे मिश्रण पसरून झालं, वरचा बटर पेपर मी काढून टाकलाय हा बघा असा। आणि आता ह्याला आपल्याला आकार द्यायचा आहे, तर पटापट आपण वड्यांचा असा शेप करून घेऊया। आपण असं सुरी ठेवायची आणि ह्याच्यावर जोर द्यायचा, म्हणजे मग व्यवस्थित आकार येतो। एकदा सुकल्यानंतर मग कट होणार नाही, आपल्याला वड्या पाडता येणार नाहीयेत, त्यामुळे पटापट वड्या सुद्धा पाडून घेते अशा। तर आपण आता ह्या वड्या अशा व्यवस्थित पाडून घेऊया। आणि मी बोलले आहे ना तुम्हाला की ही चिक्की बनवताना माझ्याकडून चूक झाली आहे, तर ती काय चूक आहे ही मी तुम्हाला आता लगेचच दाखवते। तर हे बघा झाल्या आपल्या वड्या पण सुकल्यात आणि काय झालं या ओट्याला ना पाणी होतं कुठेतरी, तर तो माझा बटर पेपर आहे ना तो चिटकला आणि जिकडे पाणी नव्हतं ना तिकडच्या वड्या चांगल्या निघाल्या। हा बघा इथे माझ्या हाताखाली आणि इथे थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे बटर पेपर जो होता तो चिक्कीला चिटकून बसला, मग मला खूप काही करून त्याला काढावा लागला। तर मी जी ही चूक केली ती तुम्ही करू नका, त्यामुळे ओटा वगैरे व्यवस्थित पुसून सुखा करून घ्या, नंतरच बटर पेपर ठेवा, नाहीतर मग पोळपाटवर बटर पेपर ठेवला तरी चालेल, कारण यापूर्वी मी 2 वेळा चिक्की बनवली आहे आणि छान झालेली।